ओम 19 जून 2024 क्लिप 50. श्रोतेहो नमस्कार. कालच्या भागात आपण चरित्रातील लीला प्रसंग पाहिले. त्यात विष्णुबुवा ब्रह्मचारी, ठाकूरदास बुवांचा अनुभव व पोटशूळ बरी झाली याबद्दल ऐकले. आता आज काही अजून स्वामींच्या लीला ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. गाय दूध द्यायला लागली. स्वामी समर्थ अक्कलकोटला येण्या अगोदर मंगळवेढा, मोहोळ व सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोटला पोचले होते. ही मंगळवेढ्यातली गोष्ट आहे. महाराजांनी एका घरी जाऊन खाण्याला दशमी मागितली. यजमानांनी सांगितले, महाराज दारात गाय आहे पण ती दूध देत नाही. हे शब्द ऐकून महाराज गायीजवळ गेले आणि तिच्या पाठीवर हात फिरून, माय, हा ब्राह्मण कुटुंब वत्सल आहे, याच्यावर अशी अवकृपा का करता, याला दूध देत जा ना, असे बोलून यजमानांना सांगितले, आज तू हिचे दूध काढून माझ्यासाठी दशमी करून ठेवायला सांग, मी संध्याकाळी येईन. त्याप्रमाणे गायीने पुढे दूध दिले आणि संध्याकाळी दशमी बनवून ठेवली. महाराजांनी येऊन ती दशमी खाल्ली आणि पुढे त्या कुटुंबाची खूप भरभराट झाली. अंतर साक्षीत्व. पुढचा अनुभव. महाराज मोहोळवरून सोलापूरला आले. श्री दत्ताच्या देवळातील सोप्यात श्री स्वामी समर्थ दिगंबर रूपाने बसले होते. सायंकाळी दत्त दर्शनाला मंडळी आली. त्यात चिंतोपंत टोळही होते. दत्त दर्शनानंतर प्रदक्षिणा घालताना महाराजांची दिव्य मूर्ती चिंतोपंतांच्या नजरेस पडली आणि मनात विचार आला की हे कोणीतरी सिद्ध पुरुष असले पाहिजेत. लगेच महाराज म्हणाले, आम्ही सिद्ध पुरुष असो नाही तर नसो, तुला काय करायचं आहे, तू आपल्या वाटेने जा. हे शब्द ऐकून चिंतोपंतांना आश्चर्य वाटले आणि त्यांच्या मनात आले की हे कोणी मनकवडे असावेत. त्यावर महाराजांनी पुन्हा उत्तर दिले, आम्ही मनकवडे असो किंवा नसो, तू आपल्या वाटेने जा. असे 2 वेळा मनातले ओळखल्यामुळे चिंतोपंतांची पूर्ण खात्री होऊन महाराजांच्या जवळ जाऊन घरी येण्याबद्दल महाराजांची प्रार्थना केली. चिंतोपंतांची भक्ती पाहून महाराज त्यांच्या घरी गेले आणि भोजन प्रसाद घेतला. चिंतोपंतांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली आणि पुढे त्यांचे एकनिष्ठ भक्त बनले. लग्नाची काळजी मिटली. पुढचा अनुभव. रहिमतपूरचे आप्पासाहेब माने अक्कलकोटच्या राजेसाहेबांकडे आले होते. त्यांची मुलगी लग्नाच्या वयाची झाल्यावर प्रयत्न करूनही योग्य वर मिळेना म्हणून त्यांना काळजी वाटू लागली. आप्पासाहेबांनी श्री स्वामी समर्थांकडे जाऊन नतमस्तक होऊन विनंती केली, मुलीला अद्याप चांगले स्थळ मिळत नाही, महाराजांनी कृपा करावी. समर्थांनी लगेच उत्तर दिले की काळजी का करतोस, आम्ही तिच्यासाठी खंड्या नेमला आहे. आप्पासाहेबांना या गूढ बोलण्याचा अर्थ कळला नाही तरी विश्वास ठेवून गप्प राहिले. काही दिवस गेल्यावर योगायोग जुळून आले आणि श्रीमंत खंडेराव गायकवाड यांच्याशी मुलगी जमनाबाई यांचा विवाह झाला. तेव्हा खंड्या नेमला आहे याचा अर्थ त्यांना कळला. आप्पासाहेब साधारण मानकरी असूनही राजाबरोबर कन्येचे लग्न झाले म्हणून आनंद झाला. या संबंधानंतर माने मंडळींना मोठमोठ्या नेमणुका श्री खंडेराव महाराजांनी करून दिल्या. हीच आप्पासाहेबांची कन्या बडोद्याच्या श्रीमंत जमनाबाई राणीसाहेब झाल्या. आता पुढचा अनुभव. शुद्ध भाव तेथेच देव. अक्कलकोटच्या राजेसाहेबांचे गणपतराव जोशी, ग्राम जोशी यांना जहागिरी मिळाली होती. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे जहागिरीवरचे संकट टळले होते. त्यामुळे गणपतराव जोशी बुवांची स्वामींवर खूप श्रद्धा होती. एकदा समर्थांची स्वारी गणपतरावांच्या घरी प्रातःकाळी आली. घरात सर्वांना मोठा आनंद झाला. जोशी बुवांनी समर्थांना स्नान घालून पिवळा मुक्ता नेसावयास दिला आणि षोडशोपचार पूजा करून नैवेद्य समर्पण करण्यासाठी पुढे ठेवला. पण मनात विचार असा आला की भोजन करून महाराज बाहेर जाताना नवा मुक्ता दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकतील. हा मनातील आशय लक्षात आल्याबरोबर लागलीच स्वारी उठली, हा घे तुझा मुक्ता, असे म्हणून मुक्ता सोडून टाकला आणि दिगंबर मूर्ती भोजन न करताच जाऊ लागली. त्यावेळी भोजन करून जावे म्हणून खूप वेळ विनंती केली तरी तुझ्या मनात विकल्प आला, आता आम्ही नाही भोजन करणार, असे सांगून स्वामी बाहेर पडले. पुढे लगेचच तात्या वैद्यांच्या विनंतीनुसार त्यांच्या घरी भोजन घेतले आणि वैद्यबुवांच्या बऱ्याच दिवसातली इच्छा पूर्ण झाली.
तर आपण वेदांत विषय हा मुद्दा ऐकूया. स्वामी समर्थांच्या अवलिया वृत्तीमुळे त्यांना वेदांत आणि तत्वज्ञान या विषयात रस नाही असा समज झाला होता. रामजोशी यांच्याकडील पंचदशी नावाच्या वेदांत ग्रंथाचे वाचन गणपतराव संगमेश्वरकर, गोपाळ जोशी हिरलीकर, जयतीर्थ, पुराणिक वगैरे विद्वान मंडळी करीत असत. त्या दरम्यान एका श्लोकाचा अर्थ कुणालाही बरोबर कळेना इतक्यात चोळप्पांचे घरी स्वामी समर्थ आले असल्याची बातमी येऊन पोहोचली. श्लोकाच्या विवरणात गढून गेलेल्या मंडळींनी ती न संपणारी चर्चा तेथेच थांबून समर्थांच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे सर्वांनी दर्शन घेऊन सारी मंडळी खाली बसली आणि लगेचच महाराजांनी तो पंचदशीतला अडलेला श्लोकच चर्चेसाठी घेतला आणि त्या वेदांत विषयावर सर्वांचे समाधान होईल अशा पद्धतीने सविस्तर विवेचन केले. त्यांनी सांगितलेला अर्थ सर्वांच्या हृदयाला जाऊन भिडला. हा चमत्कार पाहून विद्वान मंडळी आश्चर्यचकित झाली आणि हा प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहे याची खात्री पटून पारमार्थिक ज्ञान मिळावे म्हणून निश्चयाने त्यांचे चरणाजवळ येऊ लागली. या ठिकाणी आज आपण थांबूया. उद्या आपण पुढच्या काही लीला ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.